ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची वाचिता गीतेची टीका. ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष या वर्षी आपण साजरं करत आहोत. आणि त्या निमित्ताने आपण म्हणजेच सर्वांनी श्री ज्ञानेश्वरीचं लेखी पारायण करण्याचं संकल्प केलेला आहे. दररोजच्या 25 ओव्या लिहायच्या, त्याच्याशिवाय त्या दिवशी झोपायचंच नाही. किंवा जर त्या दिवशी आपल्याला जमतच नसेल तर कमीत कमी एक ओवी तरी लिहायचीच. आणि दुसऱ्या दिवशी ज्या आपल्या राहिलेल्या ओव्या आहेत त्या पूर्ण करून पारायण करायचं, लेखी पारायण करायचं, असा आपण संकल्प केलेला आहे. श्री ज्ञानेश्वरी जयंतीच्या म्हणजे 27 सप्टेंबरच्या दिवशी आळंदीमध्ये याचं आपण प्रारंभ केला. माऊलींच्या मंदिरामध्ये जाऊन आजान वृक्षाच्या खाली बसून याचा प्रारंभ केला. त्यावेळेस भागवताचार्य संतोष महाराज पायगुडे, शेखर महाराज जांभूळकर, तसेच हरिभक्तपरायण गुरुवर्य निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री, श्रुतकीर्तीताई, आम्ही आणि बाहेर ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आमचे परमस्नेही प्रेमानंद महाराज आंबेकर शास्त्री, या सर्वांनी आम्ही हा संकल्प करत असताना आपला सर्वांना बरोबर घेऊन हे लेखी पारायण करण्याचा मानस समोर ठेवला आपल्या सगळ्यांच्या समोर. आणि तो आपण सर्वजण करत आहात. तुम्हा सर्व श्रोतृवृंदांबरोबरच प्रथमतः मी आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य धनंजय महाराज मोरे यांना वंदन करतो आणि तुम्हा श्रोतृवंदनाही मी वंदन करतो. धनंजय महाराजांच्याबद्दल सांगायचं जर ठरवलं तर संप्रदायातील एक असं विशेष व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी डिजिटलायझेशन करण्यामध्ये संपूर्णतः भारतभर नव्हे जगभर वारकरी संप्रदाय डिजिटलायझेशन करण्याकरिता खूप परिश्रम केलेले आहेत. वारकरी रोजनिशी.in या वेबसाईटचं त्यांनी निर्माण केलं आणि याच्यामध्ये तुम्ही वारकरी संप्रदायाला अपेक्षित असलेल्या कोणत्या गोष्टी साधनेसाठी आपल्याला पाहिजे त्या सगळ्या उपलब्ध आहेत. काकडा पाहिजे, काकडा आहे. तुम्हाला अर्थासहित गवळणी पाहिजेत, गवळणी आहेत. चालीमध्ये पाहिजेत, चालीमध्ये आहेत. त्या गवळणी संप्रदायाच्याच चालीच्या आहेत, इतर चालीच्या नाहीत. आपल्याकडं महाराजांकडे इतर चाल चालत नाही, त्यांच्याकडे संप्रदायाच्या चाली चाललेल्या आहेत. ज्ञानेश्वरी पाहिजे, ज्ञानेश्वरी सर्च करता येते. जे पाहिजे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जे पाहिजे ते सगळं आहे. नवे नवे त्यांनी तर असं केलेलं आहे, तो अभंग शोधायचा आणि त्या अभंगाचं जर पूर्ण संगीतमय अभंग ऐकायचा असेल, श्रवण करायचं असेल तर तोही आपल्याला करता येतो. अशा प्रकारचं उत्तुंग कार्य महाराजांचं आहे. आज महाराजांना फोन केला की महाराज आपल्याला ज्ञानेश्वरीची सेवा आहे, 3रा अध्याय आणि 51 ओवीपासून तर 225 ओव्यांपर्यंत आम्हाला ज्ञानेश्वरी भावनिरूपण
आपल्या अमृतवाणीद्वारे श्रवण करायचं आहे. महाराजांनी लगेच सांगितलं मला, हो मला संध्याकाळी कार्यक्रम आहे पण दुपारी मी हे करू शकतो. एवढी व्यस्तता असूनही आणि इमिजिएटली सांगणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही. आणि तिसरा अध्याय बोलायचा आहे, हो कर्मयोग बोलायचा आहे. आणि त्याच्यातून महत्त्वाचा विषय आज 51 ते 225 म्हणजे या आठवड्यामध्ये ज्या आपण 175 ओवी लिहिलेल्या आहेत त्याचं आपण आता निरूपण, सार्थ निरूपण म्हणजे त्याला सारभूत असं चिंतन गुरुवर्य भागवताचार्य धनंजय महाराज मोरे यांच्याकडून आपण श्रवण करणार आहोत. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनरूपी सेवेला प्रारंभ करावा. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. वक्रतुंड महाकायं सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. शान्तकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. अलंकापुरे रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्पृदिप्रदेशं विधेन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. पुंडलीकवरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यासनादेवं सिद्धिं समधिगच्छति. अध्याय 3 आणि श्लोक क्रमांक 4. 5 ओव्यानं आपण मागे आलेलो आहोत कालच्या पेक्षा. कालचं जे निरूपण झालेलं आहे, कालच्या निरूपणासाठी आजची लिंक आपल्याला लावायची असेल तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला शेवटी जावं लागेल. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्यानं अर्जुनाला 2 कर्माचं विधान, 2 मार्गाचं विधान केलं होतं की ज्या 2 मार्गाकडे जात असताना अर्जुना ज्या काही अडचणी जीवाला येतात त्यामध्ये भगवान परमात्मा सांगतात, युगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्धम सिद्धो सोमो भूत्वा समत्वम योग उच्यते. अर्जुना, हा योग नावाचा जो मार्ग आहे आणि जीवाला जी समत्व अवस्था आहे त्यासाठी काही बदल करावे लागतात. यासाठी गीतेच्या अगदी 3ऱ्या अध्यायाच्या 35व्या श्लोकामध्ये भगवंताने याचा समारोप करताना सांगितलं, अर्जुना श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मात स्वनुष्ठिता स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह. असा हा लंबा म्हणजे 2ऱ्या अध्यायाचा शेवट तर 3ऱ्या अध्यायाच्या साधारण 235व्या श्लोकापर्यंत आजचा हा कालखंड आपल्या कीर्तनाचा एकंदरीत आपल्या प्रवचनाचा विषय आहे. आणि आजचं हे असणारं भाव निरूपण योगायोगानं माझ्या वाट्याला आलेलं आहे. आणि यातूनच आपल्याला जो आता चिंतन करायचं आहे, चिंतन हे भगवान परमात्म्याच्या 2 प्रकारच्या प्रश्नाला अर्जुनाला जे उत्तर दिलं होतं त्यामधून याची निर्मिती झाली. हे 2 प्रश्न कोणते असं जर कोणी कोणाला विचारलं तर अर्जुनानं 2ऱ्या अध्यायाच्या असणाऱ्या शेवटी या ठिकाणी देवाला विचारलं, देवा मला तुम्ही एक सांगा की तुम्ही मला जो मार्ग सांगत आहात की या मार्गाचं वर्णन करताना तुम्ही सांगितलं की इंद्रिय माणसाच्या वशमध्ये राहत नाही, त्यासाठी नाना प्रकारचे मार्ग आहेत. इंद्रियांच्या पासून तू जोपर्यंत दूर जाणार नाही, अंतःकरणातले जोपर्यंत हे चित्तादी हे राहिलेले विषय त्याचा तू जाणीवपूर्वक त्याग करणार नाहीस तोपर्यंत तुला माझ्यापर्यंत पोहोचता येणार नाही. मग यासाठी भगवान परमात्म्यानं अर्जुनाला 2ऱ्या अध्यायाच्या शेवटी अंतःकरणामध्ये ज्या कामना प्रवेश करतात त्यातून बाहेर पडण्यासाठी 2 प्रकारच्या लोकांचं वर्णन केलं. एक ज्ञान मार्गाने जे लोक माझ्यापर्यंत येतात त्याला पुढं नाव पडलं विहंगम मार्ग. केतुलीने एक वेळे मार्गाचे बळे निश्चित ढाके हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचे बळे निश्चित ढाके हा एक मार्ग आहे.
आणि उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झुंबे जैसा. एखादा पक्षी जशी त्यानं उडी घेतल्याबरोबर तो त्या झाडावरती जातो आणि फळाला लगेच प्राप्त करतो. असे हे दोन मार्ग आहेत, एक कर्म मार्ग आणि दुसरा ज्ञान मार्ग. हे दोन्ही मार्ग आपापल्या ठिकाणी वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे. आणि या दोन्ही मार्गामध्ये राहून प्रत्येक जीवाला ब्रह्मे स्थिती एक रूप त्याला करायची. कोणती स्थिती सांगितली? ब्रह्मस्थिती. आता हे येशाम ब्राह्मी स्थितम प्राप्य असं जे वर्णन भगवान परमात्म्याने केलं, त्यामध्ये या ठिकाणी सांगतात, अर्जुना हा जो मार्ग आहे तुझ्यासाठी, या दोन्ही मार्गामध्ये तुला या ठिकाणी काय राहत असताना जे कर्म तुला करायचे त्या संबंधीचं मार्गदर्शन मी तुला 3ऱ्या अध्यायामध्ये करणार आहे. मग या मार्गामध्ये राहत असताना अर्जुनाला जो मार्ग भगवान परमात्म्याने सांगितला, अर्जुना ते बघ, हे कर्म करताना कर्मजम बुद्धी युक्त आहे. 2ऱ्या अध्यायातला आहे 51वा श्लोक आहे. फलम त्यक्त्वा मनीषिणा जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ते नाम्याम. समत्व बुद्धीने जर तू कर्म करशील, अर्थात ज्ञानी लोक तसं करतात, त्यामुळे त्यांच्याकडून फळाचा त्याग घडतो आणि निर्विकल्प असणाऱ्या माझ्या परमपदाला ते जीव प्राप्त होतात. तुला या मार्गाने जाता येईल का बघ. त्यात मग दुसरा एक मार्ग आहे तुझ्यासाठी, तोही मार्ग या ठिकाणी काय तर आहे ज्या मार्गाने तुला जाता येईल. पण या दोन्ही मार्गाने जर तुला जायचं असेल तर तुला स्थित प्रज्ञ, आता स्थिर बुद्धी असायला हवं. हे आपण कालच्या साधारण विषयाची लिंक लागण्यासाठी बघतोय. स्थित प्रज्ञ का भाषा 2ऱ्या अध्यायाच्या 54व्या श्लोकामध्ये सांगतात. अर्जुनाने विचारलं, देवा समाधी तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमाशेत व्रजित की. मला सांग अर्जुना. भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा सांग तुम्हाला या ठिकाणी की अशी स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय, तो कसा बोलतो, कसा चालतो इत्यादी करून कृपा करून मला सांगा. आणि साधारण याच प्रश्नाच्या आसपास भगवान परमात्म्यानं काही त्याला उदाहरणं दिली आणि इथं 2ऱ्या अध्यायाची भगवंतानं अध्यायाची समाप्ती झाली. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान परमात्म्यानं अर्जुनाला काही प्रश्न विचारले, जे त्याचं उत्तर भगवान परमात्म्याने दिलं. अर्जुना, त्यातून तुला बाहेर येत असताना एक तू काम कर. आणि मग पहिल्याच्या श्लोकामध्ये अर्जुना भगवान परमात्म्याने जो मार्ग विचारला त्याचं वर्णन या ठिकाणी आपण बघणार आहोत, जे आपल्या चिंतनाची सुरुवात आहे. अर्जुना, जायशी चेतकर्म नसते. 3ऱ्या अध्यायाच्या आपण आता सुरुवातीकडे येतोय. जायशी चेतकर्म नसते मदा बुद्धी जनार्दन तत्किम कर्मणे घोरे माम नियोजयसी केशव. यावर ज्ञानेश्वर महाराज पुढे सुंदर वर्णन करतात. आणि ह्या सगळ्या मधून ओव्याचं वर्णन करताना ज्ञानोबरायांनी सांगितलं, अर्जुना मग ऐका अर्जुनी म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलले ते निकेम्या परिसिले कमळापती. मी तुम्हाला ज्या काही शंका विचारलेत ना, ज्ञानोबरा वर्णन करतात, अर्जुनानं ज्या काही शंका विचारल्या त्या आता या ठिकाणी काय तर तुम्ही बोललेत ना, मी त्या लक्षपूर्वक आणि चांगल्या प्रकारे मी ऐकलेलं आहे. कारण तुम्ही जेव्हा काय सांगता बघा, येतं कर्म आणि करता. अहो, कर्म आणि करता ते दोन्ही वेगवेगळे म्हणाव, तर शेवटी कर्म जर तुम्हाला अर्पण केलं तर दोघं शिल्लक उरतच नाहीत. कर्त्याला कर्त्याचा भाव राहत नाही. मग असं जर तुमचं निश्चित मत असेल तर मला सांगा आता, मग हे युद्ध करा, युद्ध करू नका, ह्या गोष्टी कशासाठी, असा प्रश्नाचा संवाद भगवान परमात्म्याचा आणि अर्जुनाचा झाला. 2ऱ्या श्लोकामध्ये अर्जुनाने सांगितलं, व्यामी श्रेणेव वाक्यन बुद्धिम मोह यशिव मे तदेकम वद निश्चितम येण शृणु हमापनयाम. अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही एक काम करा बरं, आता मला तुम्ही विवेकाची गोष्ट या ठिकाणी संपली असं म्हणावं लागलं. कारण माझ्या मनामध्ये अपभ्रंश निर्माण झाला. 3ऱ्या अध्यायाची 7वी ओळी बघा, हागा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशी तो कैसा आता पुरला मा दिवसा आत्मबोधाचा. मग आता हा ज्ञान अज्ञानामधून या ठिकाणी तुम्ही जो सांगता तो भ्रम उत्पन्न करणारे जे निरनिराळे विषय अंतःकरणात तयार होतात, तर मग या जीवाला आत्मबोध कसा निर्माण होईल. अर्थात या आत्मबोधाला समजण्यासाठी जो विवेक लागतो, कदाचित तुम्हाला लिंग लागण्याला आता खालच्याने आता थोडासा फरक असेल. 3ऱ्या अध्यायाची अर्थात 10वी वही तुमच्या पुढे जर असेल तर तुम्हाला कळलं, ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी उपलब्ध असतील. मी आधीच काही नेणे, अर्जुन म्हणतो देवा, तेव्हा मला आता काही समजेन असं झालंय. मी कवळलो मोही येणे कृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझं. मी तुम्हाला विवेक विचारला. आता इथं विवेक शब्दाचा अर्थ विचार असा ना, आता सारासार विचार असा आला की नेमकं मी काय करू आणि काय नको हे तुम्ही मला सांगा.
असं मी सांगितलं तर तुम्ही बघा मोठी नाना प्रकारचं तत्वज्ञान तुम्ही मागच्या 2 अध्यायामध्ये मला अर्जुना भगवंता तुम्ही मला पाहिलं आणि त्यामुळं माझ्या मनाला आता एक संभ्रम असा निर्माण झाला की नेमकं काय मी युद्ध करतो ते बरोबर का तुम्ही ज्ञान सांगितलं त्या ज्ञान मार्गावर जाऊ का कर्म मार्गावर जाऊ याबद्दल माझ्या मनात जो संभ्रम आहे तुम्ही तो आता दूर करावा. आणि इथं आता आपण 12व्या अध्यायाच्या मग करा 3ऱ्या अध्यायाच्या 14व्या श्लोकापर्यंत आलो आणि शेवटी आज आपली जे मुख्य आपल्या चिंतनाला सुरुवात करणार आहोत त्या ओळीमध्ये सुरुवातीला पहिला असणारा शब्द आला तैसा जन्मांतरी बहुती. आणि या सगळ्यापासून पुढे जात असताना भगवान परमात्म्याने अर्जुनाला जो मार्ग सांगितला या जन्मांतरामधून या ठिकाणी पुढे देवा मी आलो आता मी तुला सरळ सरळ या ठिकाणी काय तर ते चिंतनाचा आपला आजचा विषय त्याचं वर्णन या ठिकाणी काय तर 50व्या ओळीमध्ये म्हणून ऐके पार्था आतापर्यंत अर्जुनच बोलला आणि आता भगवान परमात्मा बोलतात अर्जुना जया नैष्कर्म्य पदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या शेवटी कर्मयुगाचं ज्ञानयुगाचं विश्लेषण करताना पहिल्या 50 ओव्यामध्ये या ठिकाणी विश्लेषण करताना अर्थात 3ऱ्या अध्यायाच्या आतापर्यंत 3 श्लोक होऊन गेले. न कर्मणा मनारंभा हा श्लोक आपण सुरुवातीला म्हटला होता की वाचोनी कर्मारंभ उचित न करिता ते सिद्ध होत कर्महीना निश्चित होई जेना. अर्जुनानं देवाला सांगितलं या ठिकाणी की देवा हे युद्धाचं कसं करू. देवाने सांगितलं तू कर्म कर पण कर्म फळात अडकू नको कारण याच्यात तू अडकला तर तुला काय होईल बघ ते योगी लोक योगाचा अर्थात ज्ञान मार्गाचा उपयोग करतात कर्मलोकी कर्म मार्गाचा उपयोग करतात आणि दोघे लोक शेवटी माझ्याजवळ येतात. ते माझ्यापर्यंत तुला पोचण्यासाठी कर्म करूनही कर्माचं फळ तुझ्या वाट्याला न येण्यासाठी तुला जो मार्ग सांगतो तो मार्ग आहे कोणचा ते कर्म मला अर्पण कर आणि तू स्थिर बुद्धी हो. स्थिर बुद्धी म्हणजे काय समत्वम योग उच्यते 2ऱ्या अध्यायाच्या शेवटचं समत्व म्हणजे तू नफा तोटा पाहू नको युद्धात जय होईल का अपजय होईल आपल्या इकडचे मरतील का तिकडचे मरतील युद्धाचा शेवट कसा होईल याविषयीची कोणतीही काळजी तू न करता अर्जुना काय कर मला तू शरण येईल आणि तू शरण आला ना आता समत्वम बस माझ्याशी जोडून राहा. मग अर्जुनाने इथं मुद्दा केला देवा जर तुला शरण जायचे तुझ्याशी समत्व पावायचे तुझ्याशी एकरूप व्हायचं तर मग कर्माची विल्हेवाट काय कारण शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत कर्म घडतं मग या कर्माचं विश्लेषण तू आता कर की मी कोणत्या मार्गाचं विवेचन मी कोणत्या मार्गाने तुझ्यापर्यंत आलं पाहिजे. मग त्यावेळी देवानं हा कर्मयोग नावाचा 3रा अध्याय सांगितला. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माची महती आहे आणि पुढं 4थ्या अध्यायात कर्माच्या संन्यासाकडे त्याला घेऊन गेले पण कर्म संन्यास डायरेक्ट थेट अर्जुनाला देवानं सांगितलं नाही अगोदर कर्माचीच प्रतिष्ठा सांगितली आणि त्याविषयी आपण आता पाहत आहोत 50व्या ओळीच्या सुरुवातीला म्हणून ऐके पार्था अर्जुना म्हणून आहे. आता या म्हणून म्हणण्यामध्ये अगोदर काहीतरी विषय झाला त्याचं या ठिकाणी वर्णन आलं. जया नैष्कर्म्य पदी आस्था जरा निष्कर्म्य व्हायचे म्हणजे कर्मामध्ये गुंतून न राहता तर त्याला कर्म सोडावं लागेल का नाही असं जर आपल्यापैकी कुणाला विचारलं किंवा आपण स्वतःला विचारलं तर आपलाच गोंधळ होतो. त्याला निष्काम योगी जर व्हायचं असेल तर कर्माचा त्याग संभव आहे अथवा नाही प्रश्न कळाला आपल्या सर्वांना. माझ्यासहित साधारण 24 लोक आपण ऑनलाईन आहोत. प्रश्न असा निर्माण झाला लक्ष देऊन ऐका की इथं 50व्या ओळीमध्ये अर्जुन आणि भगवंताच्या संवादामधून ज्ञानोबा लिहितात म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्य पदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. ज्याला निष्काम कर्म अवस्थेमध्ये पोहोचायचे त्यानं कर्माचा त्याग संभवतो का म्हणजे कर्म न करता त्याला निष्कर्म्य असं होता येतं का. त्यावेळेस या ठिकाणी काय तर ज्ञानोबा यांनी अर्थात देवानं उत्तर दिलं नाही त्याला उचित आणि विहित कर्माचा त्याग करता येणार नाही. एकंदरीत विषय असा निर्माण झाला आता की तुम्ही पुढेही निष्काम कर्मयोगी स्वतःला म्हणून घेत असाल तरी तुमच्याकडनं कर्माचा त्याग होतही नाही. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे विशेष करून वेदांत शास्त्रामध्ये जांभाई शिंक आणि ढेकर या गोष्टींना शरीराचे व्यापार असं नाव दिलं गेलं. शिंकेपासून जांभाळीपासून ढेकरांपासून अपानवायू असतील
आणि काही वेग आहेत, यांच्यापासून कर्म घडत नाही. कारण ही शरीराचे व्यापार आहे, त्यामुळे त्यांच्यापासून काही जर कर्म घडलं असेल तरी तो त्या कर्त्याला त्याचं फळ लागत नाही. परंतु याशिवाय बाकीच्या सर्व गोष्टी, अगदी झोपण्यापासून ते जागण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी कर्मामध्येच, आणि कर्म आलं म्हणजे त्याच्या कर्माचं फळही आलं. म्हणून या ठिकाणी पुढे सांगतात, आणि आपुलिया साडे अपा दिले हे मांडे की तेजिले सांडे आयशी आहे. यासाठी देवानं 5व्या श्लोकामध्ये अर्थात 3ऱ्या अध्यायाच्या सुंदर असं वर्णन मांडलं. अर्जुना, तू कसं विचारतो की मला निष्कर्म व्हायचंय, मग कर्म करू का नको? अरे, ही सृष्टी कर्माधारित आहे, आणि या कर्माधारित सृष्टीचे 3 प्रकारचे गुण आहेत. ज्ञानोबराय पुढे लिहितात, अर्थात देवानं 3ऱ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात सांगितले. आपल्या पुढे जर गीता असेल तर कृपया आपण ती बघू शकाल, किंवा गुगल प्ले स्टोर वर सार्थ ज्ञानेश्वरी म्हणून आहे. आज ज्यांचं प्रवचन धनंजय महाराज तुमच्या पुढे बोलतायत, त्यांनीच निर्माण केलेले 42 सॉफ्टवेअर आहेत. गुगल प्ले स्टोर मध्ये सार्थ ज्ञानेश्वरी नावाचे 2 आपले सॉफ्टवेअर आहेत, त्यामध्ये तुम्ही जर डाउनलोड केले आताच्या आताही करू शकाल आणि ती बघू शकाल. 3ऱ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात सांगतात, नाही कश्चित क्षणमपि ज्यातू तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यावश्यक कर्म सर्व प्रकृतीचे गुणे. अर्जुना, कर्म ते करणाऱ्या जीवाच्या जरी म्हणजे निर्माण अवस्थेमध्ये असलं, हात्या हातात असलं, परंतु कर्म मात्र घडताना जो घडवणारा करता आहे तो गुणामध्ये अडकलेला आहे, सत्व रज आणि तम. म्हणून जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा गुणाधीन अपैसे. अर्जुना, सगळे कर्म गुणाच्या अधीन आहेत. म्हणून तू काय कर, आता हे जे इंद्रियाचे अर्थात जे स्वभाव आहेत हे गुणानं बनले, आणि म्हणून एकच विचारचा उपाय आहे या ठिकाणी काय, तर यासाठी या इंद्रियांना माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 3 गुणाच्या माध्यमातून निर्माण झालेला हा अंतःकरणातला प्रपंचातून जीवाला बाहेर येण्यासाठी ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. बुद्धीच्या कल्पना विलास जसा कधी थांबला नाही, शरीराच्या तहान भूक इत्यादी पीडा कधी थांबत नाहीत, आणि प्राण किंवा अपानाच्या वायूच्या क्रिया जशा थांबवत नाहीत, तसेच कर्म आणि कर्माचं फळ जीवाच्या माध्यमातून कधीही थांबत नाही. म्हणून कर्म करताना स्वतंत्र वाटणारा जीव मात्र फळाच्या अवस्थेमध्ये गेला की तो पराधीन आहे. म्हणजे तो कर्माला मात्र तो स्वतंत्र जरी असला, काय करायचं हे त्याला जरी ठरवता येत असलं, परंतु निर्माण होणारं फळ मात्र त्याच्या कक्षेमध्ये नाही, त्याच्या अधीन नाही, तिथं मात्र तो परतंत्र आहे. म्हणून एक काम कर, काय कर, तू असा निश्चय होय, आणि हे सगळा कर्माचा जो अवडंबर आहे, या कर्माचा जेवढा पसार आहे हा तू काय कर, मला अर्पण कर, सगळ्याच्या सगळा. याचं कारण असं आहे, तैशी प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नष्कर्मे ही व्यापारे निरंतर. कर्मातीत अवस्थेत गेलेला कोणताही मनुष्य कर्मेंद्रियाच्या विकाराने निष्काम कर्म करत असलेला योगी सुद्धा वरवर कर्म करताना दिसतो. मग अर्जुन अजून गोंधळून गेला, जेव्हा काय बोलता आपण, अहो मला सांगता कर्म कर, उचित कर्म कर, कर्माचा त्याग करणं योग्य माणसाला बरोबर नाही देवा, असं तुम्ही म्हणता. मग आता कर्म करायचं तर असं सांगता की ते कर्म करताना तू माझ्यापर्यंत निष्काम हो, कर्मफळाचा अभिलाष धरू नको, असंही सांगता. आणि वरून असं म्हणता देवा, आता बघा 62वी ओळी 3ऱ्या अध्यायातली, तैशी प्रकृती आधारी कर्मेंद्रिय विकारे नष्कर्मी ही व्यापारी निरंतर. निष्काम माणूस सुद्धा कर्मेंद्रियाच्या आधाराने कर्म करतो, म्हणजे मग निष्काम कर्म ही कर्मच करतो, सकामवाला ही कर्मच करतो. तर मग दोन्ही मध्ये भिन्न अवस्था देवा आहे कशी, तुम्ही मला सांगा. म्हणून पुढे ज्ञानोबा सुंदर वर्णन केलं, अर्जुना अरे म्हणून संगू जव प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा, ऐशी आई करू म्हणत तयाचा आग्रह होती उरे. आता कुठं अर्जुनाला थोडं थोडं समजायला लागलं. बघ, निष्काम कर्मयोगी कोणी तोंडानं म्हटलं स्वतःला मी निष्काम कर्मयोगी आहे, त्याचं कर्म चुकलं का? त्याला कुठंतरी जावं लागल, आलेल्या माणसाच्या मताचा आदर करावा लागल.
व त्याचे जे दैनंदिन गृहकृत्य आहेत हे सगळं करताना कर्माशी तडजोड त्याला करावीच लागते. मग का करावी लागते? तर अंतःकरणात त्याची प्रकृती अजून आहे, प्रकृतीच्या पलीकडे तो गेला नाही आणि मी प्रकृतीच्या अलीकडे नाही. म्हणून साधक प्रकृतीच्या अलीकडच्या मार्गावर आहे, देव प्रकृतीच्या पलीकडच्या मार्गावर आहे आणि प्रकृतीला ओलांडून माझ्यापर्यंत यायचं असेल तर काय करावं लागल? कारण तोपर्यंत त्यागू न घडे कर्माचा 63वी ओवी बघा, तिसऱ्या अध्यायातील 63वी ओवी, त्यागू न घडे कर्माचा ऐशियाही करू म्हणतात. काही लोक म्हणतात अर्जुना, हो हो आम्ही निष्काम कर्मयोगी झालो, आम्हाला पैशाची गरज नाही, असे म्हणणारे 1000 लोक जरी असले तरी पण लोकव्यवहार, दैनंदिन व्यवहार आणि कर्मव्यवहार त्यांना पाळावाच लागतो. म्हणून बोलका शंख असं एक उदाहरण आग्रह होची उरे, म्हणजे तो केवळ बोलण्याचा एक फारस म्हणून शिल्लक राहतो. म्हणून तू काय कर, तिसऱ्या अध्यायाचा 6वा श्लोक बघा. कर्मेंद्रिय आणि संयम्य या असते मनसा स्मरण, इंद्रियार्था विमूढ आत्मा मिथ्याचार सौच्यते. उचित कर्म सांगशील अर्जुना, आणि निष्कर्म जर होऊ पाहशील तर कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोध होणे. तू कर्मातीत अवस्थेत पोहोचू पाहतात का नाही बरेचसे लोक, ते करतात काय बघ. उचित म्हणजे विधीते पाळित, निषेधाचे गाळीत, मद देऊनी साळीत कर्म फळे, असं जे 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबांनी म्हटलंय. की उचित म्हणजे योग्य कर्माचा कोणी त्याग करत असेल आणि निष्कर्म जर होऊ पाहत असेल तर इथं मात्र एक गोंधळ तयार झाला. कोणता? तो प्रवृत्तीचा निरोध करायला लागला. शरीर कर्म करायचं म्हणतं, मन कर्म करायचं म्हणतं, इंद्रिय कर्म करायला असुसलेले, आणि तू मात्र जीव या सगळ्यांचा धिक्कार करतो, सांगतो मला कर्म करायचं नाही. तुझ्या कमरेची तलवार सांगते अर्जुना माझा जन्म युद्धासाठी, ज्या रथात बसून आला तो रथही सांगतो अर्जुना युद्धासाठी तिचा बनवलो. तुझ्याच अंतःकरणाला तो विचार तू घरून निघला तेव्हा सुद्धा तू युद्धालाच निघला. इथं चर्चा करण्यासाठी पाला नाही, एवढं करूनही आता तू द्विधा स्थितीमध्ये आलाच. याचं कारण आहे प्रकृती. म्हणून कर्म त्यागून न घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र दानव. जोपर्यंत अंतःकरणात कर्तव्य बुद्धी म्हणजे ही दळलेली आहे ना, तोपर्यंत कर्माचं त्याचं जे कर्मत्यागाचं आहे ते वरवरचं सोंग असतं आणि ते कर्मत्यागाचं दारिद्र्यच म्हणावं लागत. म्हणजे तोंडानं हे लोक स्वतःला कर्मत्यागी म्हणून घेतात, उचित कर्माचाही त्याग करताना हे लोक आढळतात, पण अंतःकरणात मात्र कर्माच्या विषयी, कर्मफळाच्या विषयी एक तर आसक्ती असते, नाही तर भीती असते. आणि या दोन्ही गोष्टी अंतःकरणात असल्यामुळं वरवर केलेल्या कर्मत्यागाचा यथार्थपणे काही संभव होत नाही. म्हणून काय करावं लागलं अर्जुना? ऐसे ते पार्था, विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. यांना सोडून आपल्याला जावं लागल. मग याच्यासाठी एकच इलाज आहे. काय? पुढचा श्लोक सुंदर आला. यस्वेंद्रिय आणि मनसा नियम्य रभदेर्जुनो कर्मेंद्रिय कर्मयोग मसक्तस्थ विशिष्यते. जो इंद्रिय आज्ञा न करी, विषयाची भय न धरी, प्राप्त कर्म न आवेरे उचित जे जे. 69वी ओवी बघा. बघा, इंद्रियांना आज्ञा देत नाही, विषय त्याला बाधा करतील अशी भीती त्याच्या मनात नसते, आणि जो काही कर्म करतो ना तो त्या कर्माचा मुद्दा म्हणून त्यागही करत नाही, कर्म करत राहतो. तुम्ही सर मग आता हा गोंधळ कसा? इंद्रियांना आज्ञा करत नाही म्हणजे इंद्रियाच्या आज्ञा जर करायची तर तुम्हाला जाणीव ईश्वराची बाजूला काढून इंद्रियाच्याकडे जाणीव लावावं लागेल आणि त्यांना आज्ञा देण्यातच तुमचा वेळ जाईल. म्हणून दुर्लक्ष करा. दुसरा आहे भीती वाटेल, मग विषय जर मी तो विषय मला बाधा करतील, पंचविषयापैकी एखादा आघात करेल. महाराज म्हणतात आघात करेल ही त्याच्या अंतःकरणातली काय आहे? हजेरी आहे. असं समज अंतःकरण काम क्रोधे केले घर रीते, हे जिथं हजर आहे तिथं तू हजर राहू नको, तू माझ्याकडे ये आणि यांना जिथं राहायचे इंद्रियांना तिथं राहू नये. आता तूच जर हजर नाही तर नुसतं इंद्रिय तुझ्याशिवाय कर्म करणार नाहीत, आता त्यांच्याकडून कर्म होणारच नाही. म्हणून अधिकारानुसार प्राप्त झालेला त्याग हे कर्मेंद्रिय कर्मी राहतात तरी नियमी,
म्हणून अशा पुरुषांना, कर्म करणाऱ्या लोकांना तो आवरतही नाही, म्हणून हे लोक मग विषयाच्या बंधनात पडतात. सुंदर ओळी पुढे ज्ञानोबरांनी वापरली. आता हे विषयात पडतात, पण ज्यांना हे जमलं, कसं जमलं? अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या सगळ्यांच्या गोंधळामध्ये एवढ्यांच्या बरोबर राहूनही जो अलिप्त राहतो, या एकाच्याही तावडीत जो जीव सापडत नाही, तो 71वी ओळी बघा, 3रा अध्याय 71वी ओळी. तो कामना मात्रे न घेत मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळ न शिंपे पद्मपत्र. महाराज म्हणतात या ठिकाणी तो असणाऱ्या कसा राहतो, या ठिकाणी काय तर पद्मपत्र मिवाम भसा, याप्रमाणे त्या कर्म करणारा जो आहे, इथं 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचं जे प्रतिष्ठापन आहे, या कर्माचं करताना तो कर्म करतो, पण कसा करतो तर कामना मात्र न घेपे. मग जसं सांगितलं की कर्म करताना त्या कर्मामध्ये रुची नको, रुची तटस्थ भूमिका म्हणतो आपण त्याला. जेव्हा आपल्या सोबत काही सुखदुःख घडतात तेव्हाची भावना वेगळी असते, जेव्हा दुसऱ्या लोकांशी त्याच क्रिया घडतात तेव्हा आपली भावना वेगळी असते, तटस्थ भूमिका. आणि म्हणून तसं तू कर्माच्या बाबतीत तटस्थ भूमिका घे. म्हणजे आपल्या इकडे एक म्हण आहे, चमडा जाने और कुत्ता जाने. आपण तिथं कुत्र्यासाठी डोकं लावायचं नाही, तर जो चामडा आहे त्या चामड्यासाठी लावायचं नाही. तसं कर्म आणि कर्मफळाविषयी जर तू विचार करत बसशील तर नैष्कर्मी अवस्था माझ्यापर्यंत जी येण्यासाठी आवश्यक आहे अर्जुना, ती तुला कधीच प्राप्त होणार नाही. जेव्हा मी संसारात राहू कसं नेमकं, ज्ञानोबराने प्रश्नाला उत्तर तिथं खालच्या ओळीत 72व्या ओळीत दिलं. पै संसर्गा माझे असे सकळा सारिका दिशे, तैसे तोय संगे आभासे भानुबिंब. उदाहरण देऊन टाकलं डायरेक्ट अर्जुनाला. भगवान परमात्म्याने या ठिकाणी काय ज्ञानोबरा वर्णन करतात, भानुबिंब सूर्य, तोय संगे पाण्यात राहताना तो सूर्य दिसतो. साचलेलं पाणी असतं तेव्हा त्यामध्ये सूर्यप्रकाशासहित सूर्य दिसतो. मग तो जसा त्या पाण्यात राहणाऱ्या सूर्याला पाण्यानं कधी ओलेपणा येत नाही, तसा हा जो व्यक्ती आहे, ज्याला नैष्कर्म्य अवस्थेमध्ये आहे जो साधक, तो त्या संसारामध्ये राहत असताना दैनंदिन किंवा गृहकृत्य नावाचे कर्म करत असताना त्यामध्ये तो अडकत नाही. जसा भानुबिंब पाण्यात ओला होत नाही तसा. यासाठी काय करावं लागल अर्जुना, तोच योगी. 75वी ओळी बघा. म्हणून ऐसा या लागी मी तुला सांगतो या ठिकाणी एकच काम कर. मग कोणतं? नियतम कुरु कर्मत्वम कर्मत्वम ज्यायो नियतम कुरु कर्मत्वम हे ज्यायो कर्मणः शरीर यात्रा पिहितीने न प्रसिद्धेद कर्मणः. मनसी निष्कर्म्य व्हावे तरी येत ते न संभवे आणि निषिद्ध केवी राहतावे विचारी पा. कर्माचा त्याग करून जर कोणी कर्मातीत होत असेल तर हा उलटा प्रवास आहे. देवाचं म्हणणं आलं अर्जुनाला, अर्जुना कसं शक्य मला सांग की कर्म करून कर्मा न करणारा व्हायचं, निष्कर्मी व्हायचं, कर्मातीत व्हायचं, ते कसं होईल? मग त्याला असंच म्हणू लागेल, अलीकडची काही उदाहरणं द्यायची तर की जो 3 वेळा जेवणही म्हणतो मी आज उपवास धरला, काही खाल्लंच नाही, त्याच्या म्हणण्याला त्याचा अर्थ नाही. कसं इथं तू कर्म करूनही म्हणशील नाही नाही आपण काही कर्म केलंच नाही, तर ही मात्र तुझ्या अंतःकरणात झालेला हा गोंधळ आहे. याच्यावर एक उपाय काय आहे? निषिद्ध केवी राहटावे विचारी पा. सांग अर्जुना, ज्या गोष्टी शास्त्राच्या विरुद्ध आहेत त्याचं आचरण आपण का करायचं? म्हणून 78वी ओळी अनेक जे उचित अवसरे प्राप्त ते कर्म हेतू रत आचारतो. अवसर शब्दाचा अर्थ संधी अचानक प्राप्त परिस्थितीमध्ये जर एखादी योग्य सेवा वाट्याला आली, कर्म वाट्याला आलं, तर तू ते कर्म आनंदाने केलं पाहिजे. सहज कर्मेची झाली या न्यायाप्रमाणे तू जर कर्म केलं तर मंडळी, आणि अशीच आजची सेवा माझ्याही वाट्याला आली. दुपारी एक कार्यक्रम चालू होता हरिभक्तपरायण तायडे महाराजांचा. यांच्या कीर्तनामध्ये मी असताना महाराजांचा फोन आला की महाराज अशी कार्यक्रम आहे दुपारी 4 वाजता काय करा. म्हटलं हरकत नाही, बोलूया. तिकडनं येऊन इथं येईपर्यंत थोडासा वेळ लागला आणि आपल्या सेवेमध्ये सहज अवसर प्राप्त झाला. माऊलीची सेवा आपल्याला या ठिकाणी मिळते यासारखं पुण्य नाही. आपण चांगले बहुश्रुत लोक आहात
आजही ज्ञानेश्वरी ऐकणाराचा म्हणजे जो वर्ग आहे ज्ञानेश्वरी ऐकण्याचा तो वर्ग आज कमी झाला, सांगणाराचा अजून कमी. तुम्हाला गंमत वाटेल, बऱ्याच गावांमध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण होत, माफ करा, त्यानंतर दुपारी प्रवचन होत त्याच कीर्तनकाराचे. आता जवळजवळ अलीकडे हा प्रकार बऱ्याच भागातला कमी झालेला मला तरी आढळला आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीची संध्याली माऊलींची आता भगवान परमात्म्याच्या धर्म सांडे कोणता निज धर्म कुकर्मी रती घडे इथंच पापाचे कवाडे उघडले, वाईट कर्माच्या त्यागाला प्रारंभ झाला, तोची बंधू पडे. आता हाच जो बंध आहे ना, संसारात माणूस कसा पडतो असं जर कुणीही विचारलं यापुढं तर धाडकन ही ओळी म्हणायची. संसारात पडणारा जीव कशामुळे संसारात पडतो असा प्रश्न जर निर्माण कुणी केला तर ही ओळी आपण म्हणायची. आणि म्हणून पुढं ज्ञानोबांनी सांगितलं स्वधर्मानुष्ठान यावरती ओव्या खर्च. आता हा अनेक ओव्या आणि पुढं मग डायरेक्ट याच सगळ्या संबंधाने एक कथा मी तुला सांगतो. म्हणून सहयज्ञा प्रजा श्रुत्वा पूर्वाच्या प्रजापती अनेन प्रसविष्यध्व चिष्टो कामधो. अर्जुना म्हणून तुला आता मी सुंदर अशी या ठिकाणी काय मी सांगतो की पूर्वीच्या काळी ब्रह्मदेवाने विनंती केली, प्रजी विनविल्या ब्रह्मा देवारो आश्रव येतं काय आम्हा तव म्हणे कमळ जन्मा भूता प्रती. आम्हाला तुम्ही या ठिकाणी या गोष्टी सांगा कोणत्या, की आम्ही कसं वागावं, कसं जागावं, काय करावं, काय करू नये. 89वी ओवी बघा, तुम्ही व्रती नियमू न करावे, शरीराती न पिडावे, दुरी केली न वचावे, तीर्थाशी गा. हे सगळं काही करण्याची गरज नाही. युगाधिक साधने, साकांक्षी आराधने, मंत्र यंत्र विधाने धनी करा, हेही तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्ही देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. आता वरवर ह्या ओव्या काही लोकांना जर समजण्यात हा नास्तिक वाटतो. स्वतः माऊलीच्या तोंडातल्या ओव्या आहेत. यज्ञ करू नका, मंत्रतंत्राच्या मागे लागू नका. मग करा का, हे तर सगळं हेच तर करायचं सांगितलं वेदांमध्ये. म्हटले हो बाबा, पण हे सगळं न करताही ज्याच्यासाठी हे करायचं की न करताही तुम्हाला जर प्राप्त झालं तर वेगळ्या रस्त्यानं. म्हटले म्हणजे अरे तो संसारामध्ये राहून कर्म करत असताना जर ती तुला अवस्था प्राप्त झाली, तुला जर मी प्राप्त झालो तर काय अडचण आहे. म्हटलं देवा कसं होईल. म्हटले होते ना. 92वी ओवी बघा, 92 ओवी बघा. अहेतुकपणे चित्ते अनुष्ठापा तयाते पतिव्रता पतिते जियापरी. ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीची सेवा निष्काम बुद्धीनं करते. आता हे उदाहरण घ्यायचं झालं तर लग्नाच्या अगोदर, लग्न लागण्याच्या थोडा अगोदर किंवा 2 तासाने किंवा 2 दिवसानं लग्न ज्या मुलीचं ज्याच्या बरोबर आहे त्याला जर सांगितलं हो तुम्ही 2 मिनिटासाठी भेटायला या, विषय थोडा नाजूक आहे, आमच्याच घरी या. आई बाबा आम्ही सगळेजण आमचे काका पाहुणे आहेत आणि तुम्ही तुमचे 4 लोक घेऊन या. महत्वाचं बोलायचं, लग्न लागल्यावर उगाच गोंधळ नको, तुम्ही या. आणि आले एवढं काय प्रसंग म्हणून सगळेच लोक लगबगीने आले आणि मुलीला स्वतः प्रस्तावित केलं त्या सभेमध्ये. बघा लग्न म्हणजे लग्न असतं, त्याला दिवस नावाचा गिरणाई संस्कृतीमध्ये खूप किंमत आहे. मत एकमेकाचे पटो न पटो राहावे लागतात, संसाराचे गृहकर्ते करावे लागतात, झालेल्या जबाबदारी स्वीकारावे लागतात, इथपर्यंत सगळं बरोबर. पण असं माझं म्हणणं आहे, आता नाहीतरी मी उद्या तुमची बायको होणारच आहे, तुम्ही माझी पती होणार आहात. नाहीतरी लग्न लागल्यावर आपले इंडियन पिनल कोड, आपली IPC, आपली दंडसंहिता सांगते लग्न मंडपात नवऱ्याच्या पाठीमागं नवरी चालत असताना 7 पावलं चालली, फक्त 7च पावलं. 8व्या पावलाला नवरदेव तिथंच हार्ट अटॅकनं वारला लग्न मंडपात. मग तरीही ती कायद्यानं त्या नवरदेवाच्या इस्टेटीशी नियमानं धर्मपत्नी या नात्यानं हिस्सेदार आहे. जिनं अजून उमरा ओलांडला नाही, घरही पाहिलं नाही, लग्न मंडपातच हृदय विकारानं झटका आला 7वं पाऊल फिरत असताना सप्तपदीच्या वेळेस. अर्धा हिस्सा आहे तसं. म्हणून ती मुलगी सांगते दृष्टांतातले, अहो हे जर सगळं असं आहे, नाहीतरी उद्या मी तुमच्या इस्टेटची मालकीण आहे का नाही, नाहीतरी तुम्ही प्रेमान मला देणार आहेत का नाही. लगेच तिनं स्टॅम्प पुढे केले, बघा हे आजच करून द्या मला, आजच आत्ताच, तेव्हा आम्ही लग्न लावते. काय होईल. कारण इथं ती बोलली ना. आता बघा ही ओळी कशासाठी सांगितली. अहेतुक चित्ते, या मुलीच्या मनामध्ये हेतू आला, नाहीतरी उद्याच्या नवऱ्याच्या सगळ्या इस्टेटीची वारस मीच होणार, लिगली होणार, इच्छा असो अथवा नसो. मग उद्या होणार आहे का नाही, मग त्यालाच आज नाव देऊया ना आपण.
बघा करा स्टॅम्पवर तुम्ही सह्या आणि लिहा ते काय होईल. अहेतुक चित्ते या शब्दासाठी उदाहरण सांगितलं मी. ओवी आहे 92वी अध्याय आहे 3. अहेतुक चित्ते, कोणताही हेतू न ठेवून फक्त लग्न लावायला न लावा, पती आहे ना पती आहे, देव मानायचा देव मानायचा, बस आलेले कर्म वाट्याला करत राहते. आणि पुढे एक दिवस असा येतो की त्या अख्ख्या घराची मालकीण तीच. याच्या घरात राहून त्या घर मालकाला काही सापडत नाही. त्या अख्ख्या घराची पती सहित मालकीण बनते. कशामुळं? अहेतुक चित्ते. तसं अर्जुना तू काय कर, या सगळ्या देव दिकांचे स्वतंत्र पूजा अर्चा यंत्र अनुष्ठान मंत्र तंत्र हे धनी करण्यापेक्षा तू काय कर, सगळ्यात सोपा मी तुला जसा पतिव्रतेने काय केलं, आपल्या पतीशी निष्काम राहिली, तसा तू काय कर, स्वधर्माते भजाल, आपल्या कर्तव्याला काय होईल, आणि मग ते स्वधर्म तुझं कर्म तुझी काम होईल. देवा नाव येता नेनो ते देवा भावयन तुहा परस्परम भावयंतम श्रेयम परम वाप्स्यत. तू कर्म कर, त्यामुळे देव लोक काय होतील, तुझ्यावर परितोषू होईल. 95वी होईल बघा 11व्या श्लोकाच्या खालची. येण्याची करुणी समजता परितोषी होईल देवता, मग ते तुम्हा इच्छिता अर्थाती देतील, तुम्हाला फळ देतील. आणि यावर पुढे माऊलीने मग भरपूर चिंतन याच विषयावर साधारण आलं. इष्टान भोगा निवोदया 12वा श्लोक बघा. त्यानंतर असणारी हे यज्ञ हवन, त्यानंतर असणारी या ठिकाणी स्वधर्माच्या क्रिया, यावर भगवान परमात्माने सांगताना डायरेक्ट 107व्या ओळीमध्ये ऐसा स्वधर्म क्रिया रहितो अखिलेपणे प्रमुक्तो केवळ भोगासक्तो होईल जो कोणी आपल्या कर्माचं आचरण करणार नाही, पण संपत्तीमुळे मात्र संपन्नतेमुळे मात्र उन्मत्त होईल, विषयासक्त होईल, अशा माणसाला अपाव होईल. अर्थात त्याला ती भोग भोगावे लागतील. म्हणून काय कर, तैसा सुधर्म जरी लोपला तरी स्वसुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाशोदय. ओवी 110. आता आपण वाचलेली. आपल्या स्वधर्माचा कर्तव्याचा जर तू लोप केला अर्जुना, म्हणून काय होईल, फार अनर्थ घडेल. कोणता घडेल? 12वी ओवी पहा 112. स्वधर्मी म्हणून जो सांडिल तया ते काळू दंडिल, चोरू म्हणून हारिल सर्वस्व तयाचे. म्हणून हे कर्म करताना तू काय कर, या हिशोबाने तू कर्म करत चाल. कोणचं कर्म? म्हणून निजवृत्तीनं सांडावे, इंद्रिय बळू नेदावे, ऐशे प्रजाती शिकवी चतुरानन. निज शब्द इथं परत आला. तुम्ही तुमचं कर्म सांडू नका. सांडू नका म्हणजे आमचं काही गोष्टी वाईट आहेत चांगल्या आहेत त्याचा निर्णय तू घेऊ नको. आपण सगळे आता जवळजवळ 31 लोक आपण ऑनलाईन आहोत. ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोचतो त्या सर्वांनी मी प्रश्न विचारतो, उत्तर तुम्ही तुम्हाला स्वतःला द्यायचे. एक माणूस मारला तर लोक त्याला खुनी म्हणतात, खुनी. महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांच्या हातून 39,36,700 साधारण 30 लोक वारले. किती? 39,36,730 लोक पांडवांच्या हातून. महाभारतातल्या एवढ्या 18 अक्षरी सैन्यामधून 10 लोक राहिले, 3 कौरवाच्या बाजूचे आणि 7 लोक पांडवाच्या बाजूचे. एवढे सगळे लोक युद्धामध्ये मारूनही एकाही पांडवाला किंबहुना अर्जुनाला कोणी काय म्हणत नाही, कोणी म्हणत नाहीत. उलट अर्जुनाच्या भक्तपणाला दाग लागलेला नाही. इथं सांगितलं निज कर्म. तुम्ही तुमचं कर्म करत असताना, जसं तुम्हाला एक अजून उदाहरण देतो निज कर्माचं फळ कसं आहे. 2 देशांचे जेव्हा युद्ध होतात आणि दोन्ही देशामध्ये जेव्हा चकमकी झडतात, चकमकीमध्ये इकडचे 10-15 सैनिक मेले, त्याही देशाचे 5-25 सैनिक मेले. दोन्ही देशातल्या सैनिकांना आपापल्या देशामध्ये शहीद घोषित केले जाते. शहीद कळतं दोघांनाही दर्जा, कारण ते दोघही लढले. शत्रू म्हणून एकमेकाच्या विरोधात जरी लढले तरी मात्र त्यांचा एक धर्म होता, आपण आपल्या कर्तव्यासाठी लढतो. म्हणून तुमच्या श्रवणात आलं का नाही माहीत आलं नाही, आतापर्यंत जेवढे हजारो धर्मयुद्ध झाले का नाही महाभारतासारखे, या सगळं धर्मयुद्धामध्ये जे लाखो लोक मेलेत यातला एकही नरकाला गेलं नाही. ही मोठी गंमत आहे. भगवान कृष्णाचे नारायणी सेना महाभारताच्या युद्धात खलास झाली. भगवान कृष्ण स्वतःच वारले सगळे. मग हे सगळे नरकात गेले का? तर इथं तो निज धर्म देव सांगतात नाही,
कर्तव्य करणारा मनुष्य तो धारातीर्थी जरी पडला युद्धाच्या काळात, मग तो कुणी कोण लढो, तो त्याच्या कर्तव्यासाठी लढायला लागला. म्हणून युद्धामधले धर्मयुद्ध म्हणतो मी तुम्हाला, या धर्मयुद्धामधले जे लोक या ठिकाणी काय तर त्या ठिकाणी नरकाला जात नाहीत. तसं इथं अर्जुना तू काय कर, मी तुम्हाला उचित आणि अनुचितचा कर्म सांगतो. सगळ्यात सोपा उपाय सांगतो, या भानगडीत पडूच नको. यातला मेन उपाय सांगू का? 13वा श्लोक 3ऱ्या अध्यायातला बघा, जो आपण नेहमी म्हणतो, यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषे भुंजते ते त्वघम पापात हे पचन्त्यात मकारणात. देखा विहित क्रिया विधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगो खरी. म्हणून एकच काम कर अर्जुना, काय कर, हे सगळं या श्लोकावरच्या सगळ्या ओव्या आपण आता एका मिनिटात घेऊयात. महाराज सांगतात एकच काम कर, ह्या सगळं मग तू मला अर्पण कर. यज्ञशिष्ट जे काय आहे ना, कृष्णार्पण ब्रह्मा यस्त्वात्मर्ती रेवस्य रेवस्याध्यात्म कृत्यस्य मानवः आत्मन्य वचसं दुष्टं तस्य कार्यं न विद्यते. ओळी बघा 146वी ओळी. देखे असतेनी देह कर्मे येथा तोचू एकूण न लिंपे कर्मे तो अखंडित रमे आपण पची. कर्मामध्ये जो स्वतःला लिंपून घेत नाही त्यालाच पुढे आत्मबोधू तोषला असं महाराज या ठिकाणी काय तर म्हणतात. आणि असाच पुरुष तस्माद असक्त सदन कार्यम कर्म समाचरो असक्तो ह्याचरण कर्म परम माप्नुते पुरुष हा तो माझ्यापर्यंत येतो. म्हणून अर्जुना नियतू सकळ काम रहितो. अंतकरणात काम शब्दाचे 26 अर्थ म्हणजे मला माहिती, मी वाचण्यात गेले माझ्या. काम नावाच्या शब्दाचे 26 अर्थ इथं देवाराही सांगितलं अर्जुना, सकळ काम रहितो. इथं काम मध्ये सेक्शुअल नाही, पंचविषयातला काम इथं अभिप्रेत नाही. इथं काम शब्दाचा अर्थ कामना या शब्दाशी संदर्भात आहे. आणि कामना शब्द हा इच्छेशी संदर्भात आहे. आणि इच्छा ही एकटी नाही, इच्छा, आकांक्षा, मनशा, वासना, तृष्णा, कल्पना ह्या 6 बहिणी आहेत अंतकरणामध्ये. आणि म्हणून यांच्यापासून तू दूर राहा. हे सगळं कर्म मला अर्पण कर. आणि काय कर मग या ठिकाणी काय कर बघ, मी तुला उदाहरण सांगतो. कसं करशील अर्जुना हे सगळं? कर्मणविही संसिद्धा मास्तिता जनकादय हा लोकसंग्रह मेवापी संपशन करतो मनसी. अरे राज गादीवर बसणाऱ्या जनकानं सुद्धा मोक्षाचं सुख प्राप्त केलं राजगादी सांभाळून. आहे का नाही आश्चर्य अर्जुना? म्हणून या कारणे पार्था 153वी ओळी पहा. या कारणे पार्था व्हावी कर्मी असता जे अनेकही एका अर्था उपकारिल. दुसरी काही असं मनामध्ये आस्था ठेवू नको. कर्म करायचं ते अर्पण कर कृष्णार्पण बुद्धीनं. असा जर तू या ठिकाणी वागत राहिलास तर तू श्रेष्ठ होशील. अरे या कर्मबंधनातून तू मुक्त होशील. यासाठी 21वा श्लोक बघा. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तद्देवे तरो जनहा हयात प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते येरदे अनुष्ठिते सामान्य सकळ. म्हणून एकच काम कर अर्जुना, या सगळ्या श्रेष्ठांच्या मार्गाने तुला जर चालायचं असेल तर ते लोक या ज्या मार्गावर गेलेत तो श्रेष्ठ धर्माचे आचरण तुला करायला पाहिजे. म्हणून परे स्वधर्मिक वा वर्ते कैसा साकांक्षुका होई जैसा त्याची एका उद्देशा लागून या. म्हणून तू काय फार डोकं लावू नको. मी तुला सगळ्यात सोपा उपाय सांगतो की वर्ण संकर करणारा जो कोणी होईल का नाही त्याचा मी नाश करणारा होईल. आता तुम्ही म्हणाल हे काय आलं मग आता 24वा श्लोक बघा. 24वा 3ऱ्या अध्यायाचा. ज्यांच्याकडे नुसती गीता उपलब्ध नाही किंवा ज्ञानेश्वरी, त्याने गीता अन्वय नावाचं एक आपले आप आहे, त्याच्यामध्ये पण हे डिटेल्स तुम्हाला सापडेल. उच्छिदे युर्मे लोका न कुर्याम कर्मछेदहम संकर सच्च कर्तास्या मूपहन्या मिमा प्रजा. काय कर, आम्ही पूर्ण काम होणे जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा कैसेने निस्तरेल. यावर एकच विषय अर्जुना, काय कर मी तुला सांगतो काय कर. हे कर्म करताना पुरुष कसे गोंधळ करतात बघ. सक्ता कर्मने विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. माऊली सांगतात खाली, देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा कर्मे बहरू व्हावा तैसा निराशाई. सोपं उदाहरण आपल्या सगळ्यांना फक्त आठवण म्हणून सांगतो. गाजर दान केल्यावर लोक कशाची वाट पाहतात अशी म्हण आहे. गाजर दान जर केले तर गाजर दान केल्याच्या झाल्याच्या पुण्याच्या बदल्यात सर्वसामान्यपणे माणसं स्वर्गाची वाट पाहतात.
तसं इथं काही लोक कर्म करतात आणि त्या कामुको आचर्य जैसा कर्मर फळाच्या आश्रयानं त्या फळाची वाट पाहत बसतात. आणि म्हणून अशा लोकांपासून या ठिकाणी काय कर, तुला दूर राहायचं पाहिजे. आता अंतःकरणात ही अवस्था तुझ्या येऊ देऊच नको. मग यासाठी काय कर, अलौकिक असणाऱ्या अशा या योग बुद्धीचा तुला स्वीकार केला पाहिजे. कोणती बुद्धी? मग हीच बुद्धी जर भेद निर्माण झाला तर योग बुद्धी न राहता ती संसार बुद्धी होते. 26वा श्लोक बघा, 26वा. न बुद्धी भेदम जने तज्ञानाम कर्मसंज्ञानाम योषेत सर्व कर्माने विद्वान समाचरण. ज्ञानोबारांनी सुंदर ओळी खाली लिहिली बघा. न जे सायाचे स्तन्य शिवी, अर्जुना जे सायाचे स्तन्य शिवी ते पक्वाने केवी जीवी, म्हणून बाळका जैसे नेदावे धनुर्धरा. म्हणून त्याप्रमाणे या ठिकाणी ज्याची योग्य कर्म नाही, पात्रता नाही, त्याला त्या कर्माचा काय करू नये, उपदेशही करायचा नाही. कौतुकाने देखील त्यांना निष्कर्म्य सांगायचं नाही. थोडक्यात ज्याला त्याला जर आपण सांगत गेलो, काय पडलं याच्यात थोडा सगळे, काय पडलं याच्यात थोडा सगळे म्हटले म्हणजे अहो काय नुसतं खाण्यापिण्याच्या मागे लागले, काय नुसते कपड्याच्या मागे लागले, चला साधना करू आपण. मग त्या महाराजांच्या उपदेशाला मान्यता देऊन हजारो लोकांनी घर दार मुलं बाळ सगळ्या सोडलं आणि त्या महाराजांच्या मागे सगळे लोक साधक निघाले. कुठं जायचं बाबा, तुम्ही चला माझ्या बरोबर, संसारात राहायचं नाही आपल्याला, पत्नीचं तोंड पाहायचं नाही, असे सगळे घेऊन महाराज गेले भल्या मोठ्या एका डोंगरावर. जाता जाता सायंकाळ झाली आणि त्या डोंगरावर सगळे जण चालून चालून संसारातले लोक थपले. कुणाला आठवण आली, कुणाला काही पण इलाज नाही गुरुजींच्या पुढं. आणि मग तिथे गेल्यावर या ठिकाणी सायंकाळच्या असताना प्रवचनाचा कार्यक्रम झाला आणि प्रवचन झाल्याच्या नंतर पोटात भुका लागल्या. तेव्हा मग कुजबूज सुरू झाली की आता खायचं काय. इथं तो कुठं चूल पेटलेली दिसत नाही, कुठं गॅस सिलेंडरचा आवाज नाही, स्वयंपाक नाही, आचार्य नाही. आता घरदार सगळं सोडलं. गुरुजींनी सांगितलं सोडा आपण त्यांच्या म्हणण्यावर. आता काय करायचं? मग अहो इथं पोटाचं काहीतरी करावं लागेल ना. म्हटलं हो, मग आणा काहीतरी. म्हटले मग गुरुजी सांगितलं इथं काय डोंगरात जा गावात आता भांडी आणि किरणा घेऊन या. मग लोक गेले, भांडी सामान आणलं, किरणा केला, तिथं स्वयंपाक सुरू झाला. मग पाऊस येऊ लागला, मग 4 पत्र टाकले. भांड्याला जागा नव्हती, मग त्यासाठी वेगळं बांधलं. टॉयलेट आले, मग उघड्यावरती कसं संडास बाथरूम करणार. असं करता करता त्या डोंगरावर पुन्हा एक नवीन गाव तयार झालो. अर्जुना लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मी संगी 75 योगी. बघा कशासाठी सांगितलं तरी. असा लोकसंग्रह या ठिकाणी काय तर माझ्या मागे लागत 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 लागतो आणि शेवटी जो सत्पुरुष अशा कर्मयोगानं मार्गाने चालतो, अशा सत्पुरुषाला लोक वर नाव ठेवतात. पण त्याचं कल्याण बघ, तो कर्माच्या बंधनात सापडला नाही. त्यांना इकडचे लोक काढले संसारातले, तिथं नेले, तिथं गाव निर्माण झालं, तिथेही खाणं पिणं सुरू झालं. असं लोक म्हणतात की त्या डोंगरावर त्या महाराजांनी काय फरक आहे, इथे भाकरी खात होते तिथेही भाकरी खात, इथे घर बांधलं तिथेही मठ बांधला. मग फरक काय? इथं माऊली सांगतात बाबा फरक आहे तो कर्मबंधू अंगी वाजले ना. त्यानं कर्म एवढं करूनही तो कर्मबंधनात अडकला नाही. म्हणून हा प्रकृतीचा जो गुण आहे ना अर्जुना, अहंकार विमूढ आत्मा 27व्या श्लोकामध्ये वर्णन केलं. या अहंकारातून तू बाजूला हो आणि तत्ववित्तू महाबाहो. माऊली सांगतात या तत्वज्ञानांच्या ठाई प्रकृतीचा या ठिकाणी काय तर अभाव नाही. त्यासाठी काय कर, तू एक बाजूले आणि शेवटचे असणारे आपल्या या ठिकाणी काय तर थोड्याशा वया राहिल्यात, त्यावर प्रकृती गुण समूढा असं समूढा सज्जनती गुणकर्मसु. माऊलीने सुंदर सांगितलं गुण संग्रमरे. हा भ्रम निर्माण होतो जीवाला आणि या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी येमे मतमिदम नित्य मनो तिष्ठन्ति मानवा. जे लोक श्रद्धा होऊन माझ्या ठिकाणी काय तर मतरत होतात, श्रद्धावंतून सुयंतो भगवान परमात्मा सांगतात, आणि तो माझ्यापर्यंत हमखास या ठिकाणी येऊन जातो. त्यासाठी त्याला एकच कर्म करावं लागेल. कोणतं? माऊलीने 199वी ओळी सांगितली. कोणती? त्याशी संभाषण सर्वथा करावे ना. काय? तैशी ते पार्था जो विमुख परमार्था त्याशी संभाषण सर्वथा करावे ना. त्या माणसाबरोबर आपण संभाषण करू शकत नाही. कोणता? ज्यानं नष्कर्म्यपणात सोंग घेतलं पण कर्म मात्र सुटत नाही आणि वरवरती मात्र तो दिसतो, अशा बरोबर आपलंही आपण संसार बंधनामध्ये पडण्याची शक्यता आहे. म्हणून काय कर,
आत्मघाताकडे तो जातो. 201 ओळी पहा. पतंगी दिप्य आलिंगन तेशी त्याशी अचूक मरण ठेवी विषयाचरण आत्मघाता. आणि शेवटच्या असणाऱ्या या ठिकाणी काय तर 25 ओळ्यामध्ये पावलांनी सुंदर असं वर्णन केलं, वेगवेगळे उदाहरणं दिली यासाठी अर्जुनाला भरपूर लगे. शेवटच्या मार्गामध्ये जात असताना अर्जुनाला जो उपदेश भगवान परमात्म्याचा संवाद माऊलीने या ठिकाणी त्याचा पूर्णत्वाकडे नेताना 218व्या ओळीमध्ये एक सुंदर असं वर्म वापरलं. म्हणवुनी इथपर्यंत म्हणवुनी मधातल्या सगळ्या ओव्या या म्हणवणी शब्दासाठी खर्च घातल्यात. हा आश्रयोची न करावा मनी आठवून न धरावा एको निजा ओलावा नासू निधी. 218वी ओवी आपण पर्यंत आलो. 235वी फक्त 6 ओव्या आपल्या राहिल्यात आणि आपला वेळ जवळजवळ संपत आलेला आहे. आणि इथे एक श्लोक आला, अतिशय महत्वाचा श्लोक आहे गीतेमधला 35वा श्लोक बघा. श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मात सनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. हा भयावह हा परधर्मो निधनम स्वधर्म. काय करा अर्जुना, स्वतःच्या धर्मामध्ये. आता इथं स्वधर्म म्हणजे हिंदू मुस्लिम असा अर्थ नाही आला. तुझं ते स्वधर्मा करून परंपरेनं तुला जे कर्तव्य प्राप्त झालं ते कर्तव्य कर्म करत असताना चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी सदन कसया ऐकुला गे मास उंच निंचा अभंग आपल्या सर्वांच्या पाठ आहे. त्यामध्ये आपले उदाहरणं सापडतील. या सगळ्या लोकांनी स्वधर्माचं कर्तव्य आचरण केलं तसं तू या ठिकाणी तर कर. परधर्माचं आचरण अर्थात जे तुला जमत नाही, जे तुझ्या प्रकृतीच्या विरोधात आहे, तसं अर्जुना अरे तू क्षत्रिय आहेस, क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणं हा तुझा स्वधर्म आहे. आणि तू जर आज तुझ्या स्वधर्माचा त्याग करत असेल तर परधर्मो भयावह. हा म्हणून कर्माचा त्याग करू नकोस, कर्म करतच राहा. येणाऱ्या काळामध्ये पुढचे नामवंत असणारे या ठिकाणी साधक मंडळी आपल्यापर्यंत भगवंतांना हा कर्मयोग सांगितला. कर्मातच राहा. 3रा अध्याय जाणीवपूर्वक सांगतो. कर्म राहून पुढं पुढं आता हाच निर्णय देव कायम ठेवतात का बदलतात येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहोत. म्हणून या ठिकाणी आगा स्वधर्म आपुला जरी का कठुनी झाला तरी हाच्या नुसताला भला देखे. पुढं नाना प्रकारच्या ओव्या 25व्या ओळीपर्यंत या ठिकाणी माऊलीने ओव्या खर्ची घातल्यात. शेवटची ओळी बघा. देवी आवडी साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्म की सुरवाडू. पारत्रिकाचा आपला धर्म कठीण असला कसाही असला तरी आपल्याला आपल्या धर्म परलोकी सुख देणारा असतो, म्हणून त्याचं पालन कर. एकंदरीत असं आजच्या आपल्या एकंदरीत सारांश जर पाहला आपण या सगळ्या आजच्या पावणे 200 ओव्याचा जवळजवळ, तर आपल्या लक्षात येईल की आज देवानं कर्माचे प्रकार, कर्म करताना निज धर्म याच्यावरती बोललेत की तुला जे स्वकर्तव्य आहे ते कर्तव्य तू करत राहा. जे कर्तव्य तुझ्या विरोधात आहे, तुझ्या स्वभावाच्या विरोधात आहे, तुझ्या कर्माच्या विरोधात, त्या सगळ्या फळाला तू काही अंतःकरणात ठेवू नको. असं एकंदरीत या अर्थाचं आपण या ठिकाणी चिंतन मांडलं. हरिभक्तपरायण सन्माननीय बाळासाहेबजी महाराज खरमाळे ऑनलाईन आमची परीक्षा केंद्राची आहे. आपल्या नाथबाबांच्या संस्थेमार्फत संत एकनाथ महाराज मिशन यांच्या मार्फत जे चालवलं जातं. योगीराजजी महाराज गोसावी महाराजांच्या असणाऱ्या या ठिकाणी एखादा पवित्र अशा उद्देशानं तिथं आमचा परिचय झाला. आणि महाराजांनी आज अचानक, त्यामुळं आजचा हा कार्यक्रम महाराजांनी सुरुवातीला सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या असणाऱ्या या ठिकाणी जे शताब्दीचा आपला मुख्य कार्यक्रम मागच्या वर्षी झाला, मागच्या वर्षी म्हणजे मागच्या काळामध्ये, आणि त्यात असणाऱ्या काहीतरी कार्यक्रमाची धुरा आपण अशा प्रकारे ध्यानात घेऊन याही कार्यक्रमाचं नियोजन दररोजच्या ओव्या लिहायच्या आणि त्या ओव्या लिहून त्यावरच चिंतन करायचं, असा हा अत्यंत स्तुतिप्रिय अर्थांत या ठिकाणी स्तुत पूर्ण असणारा हा कार्यक्रम महाराजांनी आयोजित केला. त्याबरोबर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, संयोजक आणि नियोजक या सर्वांना धन्यवाद देऊन ही झालेली सेवा माऊलींच्या चरणी मी अर्पण करतो. आपल्यापर्यंत अनेक लोकांनी, आमच्या काही ताई आहेत, काही दादा आहेत, काही आमची सन्माननीय महाराज मंडळी आहेत, माझ्यापेक्षा वडीलधारी आहेत, काही लहानही असतील, आपल्या सर्वांशी झालेली सेवा या ठिकाणी अर्पण करून मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. एक सूचना आहे आपल्यासाठी. गुगल प्ले स्टोअर मध्ये 42 ऍप आहेत. किती? 42. आता सर्वांची नावं सांगून पुन्हा तुमचा वेळ घेत नाही. तुम्ही जर धनंजय महाराज मोरे असं सर्च केलं तर काही ऍप येतील. त्या कोणत्या एका ऍपवर क्लिक करा. त्या ऍपची नुसती स्क्रीनशॉट तुमच्या पुढे येईल. इन्स्टॉल करू नका. त्या ऍपच्या नावाच्या खाली पुन्हा नाव आहे धनंजय महाराज मोरे BADGDIT. त्या हिरव्या लिंकवर क्लिक करा. क्लिक केलं की पुढे तुम्हाला टोटल ऍप दिसतील. तुम्हाला जे जे आवडत असतील, आवश्यक आहे, अगदी उत्तर मीमांसा असे अनेक प्रकारचे ऍप आपण त्याच्यामध्ये पंचदशी सुद्धा टाकलेले आहे.
गीता 6 प्रकारच्या गीता आहेत ज्ञानेश्वरी. आपण सर्वांनी ते ज्यांना शक्य असेल त्याचा वापर करावा. अजूनही काही मदत असेल ऑनलाईन तर आपणही ती मुद्दामून ग्रंथ पाठासाठी ज्यांना लागत असतील त्यांना आपलं विनामूल्य आपण बनवून देऊ शकतो. म्हणून धारणी सेवा असे सन्माननीय फरमाळे महाराजांनी या पवित्र कार्यक्रमामध्ये मला सेवेची संधी दिली म्हणून या ठिकाणी त्या माऊलीच्या चरणी भगवान पंढरीनाथाच्या चरणी माझे शब्दपुष्प अर्पण करून त्याच ठिकाणी ब्रह्मार परम ब्रह्म होईल ब्रह्माग्नो ब्रह्मण हुतम ब्रह्मैव तेने गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना या नयाप्रमाणे त्याच देवाला अर्पण करून याच ठिकाणी माझ्या वाणीला पुण्यविराम देतो. कुंडली गोविंद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी महाराज, खूप खूप धन्यवाद. तसं धन्यवाद देणं माऊलीच्या सेवेसाठी धन्यवाद नाही, पण तुम्ही जे आज सेवा या ठिकाणी सादर केली त्याबद्दल आम्ही नेहमीच आपले ऋणी राहू. आणि पुनश्च एकदा आज ज्ञानेश्वरीच्या कर्मयोगावरती सांगत असताना परधर्मो भयावह हा पटून कसा दिला आणि एवढ्या जम्पिंग करून त्या ठसवण्याचा जो प्रयत्न आपण केला याबद्दल पुनश्च एकदा मी प्रणाम करतो. तसेच जे श्रोतृवर्ग होते की ज्यांनी खूप शांत चित्ताने श्रवण केलं त्यांनाही खूप धन्यवाद देतो, त्यांनाही प्रणाम करतो. आपलं ज्ञानेश्वरीचं चाललेलं शांती श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आपण लेखी पारायण जे करत आहोत, या लेखी पारायणामध्ये 25 ओव्या आपण दररोज लिहित आहेत ना सगळेजण? निश्चितच लिहित आहात. मला बऱ्याच जणांचे फोटोसुद्धा पाठवत आहेत की बाबा आज आमच्या ह्या झालेल्या आहेत. मग रामकृष्ण हरी महाराज पाठवत आहेत, मी पाहतो त्या, रिप्लाय फक्त करत नाही पण पाहतो त्या. आणि खूप काही जणांची अक्षरं एवढी महाराज छान आहेत की अक्षरशः पूर्वी पहा त्या आडवं वहीमध्ये लिहायची तसं लिहित आहेत काही जण. असे सुद्धा आपल्याला फोटो प्राप्त होत आहेत. दररोज सकाळी कितीपासून कितीपर्यंत ओव्या लिहायच्या आहेत. 25च ओव्या का लिहायचा प्लॅन केला गेला की 25 ओव्या जर लक्षपूर्वक लिहिल्या तर कमीत कमी पाऊण तास लागतो. कमीत कमी पाऊण तास जर लक्षपूर्वक लिहिल्या तर. म्हणजे ती ओवी वाचायची, परत ती लिहायची, त्या शब्दांवरती डोक्यावरती रेष द्यायची आणि नंतर परत ती बरोबर आहे की नाही पाहायची आणि थोडंसं चिंतन करून या ओवीचा काय अर्थ होऊ शकतो हे जर विचार करायला गेलो तर थोडासा वेळ लागतो. त्यामुळे अर्धा तास ते पाऊण तास असं 25 ओव्यांना लागतोच. 1 मिनिट जरी एका ओवीला पकडला तरी अर्धा तास तरी जातोच. अशा प्रकारे सगळेजण ओव्या लिहित आहेत आणि मला आनंद वाटतोय. सगळेजण लिहितच असणार आहेत. मला जरी फसवलं तरी माऊलीनं तर फसवू शकणार नाही कोणी आणि प्रत्येकजण लिहितोच आहे. मी थोडासा बाजूला का झालो त्याचं कारण सांगतो मी की माझ्याकडे तुमचा आवाज बंद आहे ताई, गुंफाताई तुमचा आवाज बंद आहे. तुमचा आवाज म्यूट काढा. बोलू शकाल तुम्ही, म्यूट काढा. विशेष रामकृष्ण हरी महाराज. हो रामकृष्ण हरी. आज विशेष फोटो पाठवतो नेमाने, रात्रीचा 1-2 वाजले तरी पाठवतायत फोटो. आम्ही बाळासाहेब महाराजांना, पायगुडे महाराजांना, दुसरं विशेष महत्वाचं मला सांगायचं शेखर महाराजांना आणि तुम्हाला आणि पायगुडे तिघांना मी पाठवते रोज. गुंफा खेडकर माझं नाव. हो येतंय, तुमचं पण येतंय. 2 दिवस दिवाळीचं करायला वेळ लागला म्हणून 2 दिवसाचं एकदम पाठवलं. रात्री 8ला पाठवलं मी. हो येतंय तुमचं. तुम्ही म्हणता बरोबर आहे की कोण लिहिल ना लिहिल, पण जे आपण पाठवतो ना तर त्याच्यातून आपल्याला एक उत्सुकता लागते की आज आपण पाठवलं नाही बाबा फोटो. म्हणून तो पाठवायचा, म्हणजे लिहिण्याचा कंटाळा येत नाही. हो बरोबर आहे. दुसरं असं एक सांगायचं होतं आज की आजची जी प्रवचन रूपी सेवा गुरुवर्य मोरे महाराजांना देण्यात आली त्याचं कारण वेगळं आहे थोडंसं की आज डॉक्टर विठ्ठल महाराज जायबाय यांच्याकडे प्रवचन रूपी सेवा होती. ते आता सुद्धा पूर्ण प्रवचन सेवेमध्ये उपस्थित होते बरं का. गुरुवारी मोरे महाराज पूर्ण प्रवचन सेवेला उपस्थित होते. त्यांना प्रवास करावा लागला म्हणून त्यांना ते म्हणाले प्रवासात कट होईल वगैरे
म्हणून ते म्हणाले की आपण पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी करूया. आताही ते उपस्थित आहे. विठ्ठल महाराज, माझा जर आवाज येत असेल आपल्याला तर 2 मिनिटं आपण आशीर्वचन द्यावं ही विनंती करतो. व्हिडिओ ऑन करा. पहिल्यांदा व्हिडिओ ऑन करा. एक मिनिट हां हां. रामकृष्ण हरी. हो, रामकृष्ण हरी महाराज बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. तुमची सेवा आहे सर्वप्रथम मला माहितच नाही. तुमची सेवा आहे सर्वप्रथम मला कल्पनाच नाही. नाही असेल, काही हरकत नाही. तुमचं आशीर्वचन 1 तास झाले ऐकत होतो. सर्वप्रथम मी क्षमा मागतो, कारण मला ऐन वेळेला प्रवास करायची, म्हणजे काल सुट्ट्या लागल्या आणि आज प्रवासाचा योग आला. आणि कसं असतं, आपण वेळ दिल्यानंतर त्या काळात जर आपण ऐन वेळेला घरी येऊ नाही शकलो तर मग प्रवचन सेवेमध्ये व्यत्यय येतो आणि मग तेव्हा तशी राहू शकते. मला माफ करा, कारण हा अध्याय एवढा आवडता आहे. माऊलींनी हरिपाठामध्ये एका अभंगाच्या अर्ध्या ओळीत सांगितलंय, रिकामा अर्ध घडी राहू नको. बस मला वाटतं ह्याच्याशिवाय दुसरं जास्त बोलायचं कारण नाही, कारण एवढे सगळे सुज्ञ आणि प्रचंड वाचक वर्ग आहे. आणि कर्मातीत राहणं, महाराजांनी जे काही सुंदर दृष्टांत दिले त्याबद्दल मोरे महाराज ह्यांचं फार मोठं, मी ह्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करतो की मोरे महाराजांचं जे ICT मध्ये योगदान आहे ते वारकरी संप्रदायानं इथून पुढे स्वर्ण अक्षरानं लिहिणं गरजेचं आहे. कारण सगळे ग्रंथ मोरे महाराजांनी ऑनलाईन अवेलेबल करून दिलेत आणि हा वारकरी ठेवा. भविष्यामध्ये प्रत्येकाला ह्याची गरज आहे. मोरे महाराज तुम्ही सांगितलं असं नाही सांगितलं तरी लोक आता www.ज्ञानेश्वरी, www.पंचदशी, www.काकडा भजन हे पाहणार आहेत. कारण ह्या जगाला सुद्धा आता कळून चुकलंय. मी परवाला विद्यापीठातील डॉक्टर सुनील कुलकर्णी यांच्याशी बोलत होतो. तर ते म्हणाले ICT चा खरा जर उपयोग किंवा सॉफ्ट स्किल्स ज्याला म्हणतो आपण सगळे आता शिक्षित लोक आहात, सॉफ्ट स्किलचा खरा जर उपयोग कोणी केला असेल, प्रथमतः हे संतांनी केलाय. संतांनी एवढ्या सोप्या सॉफ्ट स्किल कोणीच सांगितलं. बरोबर. कॉल ब्रेक झाला माझा. हां, आवाज ब्रेक झालाय. बरोबर आहे, महाराजांचं म्हणणं बरोबर आहे. वारकरी संप्रदायाची IT म्हणजे VIT म्हणजे मोरे महाराज असं म्हणायला हरकत नाही. वारकरी संप्रदायाची VIT. बरं, ठीक आहे. महाराजांचा आवाज कट होतो आहे काहीतरी, म्हणजे व्यस्त ज्या ठिकाणी असतील तिथे प्रॉपर रेंज नसेल, त्यामुळे मी आता समारोपाकडे वळतो आहे. आजच्या झालेल्या या सेवेबद्दल गुरुवर्य धनंजय महाराज मोरे यांना पुनश्च एकदा मी नमन करतो. तुम्हा श्रोतृबांधवांना सुद्धा नमन करतो आणि विठ्ठल महाराजांनाही वंदन करतो की त्यांनी इथे येऊन जे आशीर्वचन दिलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि आजचा 7 वाजताची जी आपली जगद्गुरु तुकाराम महाराजांवरची प्रवचनरूपी सेवा जी आहे, गाथ्यावरची प्रवचनमाला, ती हरिभक्तपरायण प्रशांत महाराज पानसरे, जे की स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठाचे महाड तालुक्याचे अध्यक्ष आहेत, यांची प्रवचनरूपी सेवा होणार आहे. त्या सेवेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. ऑनलाईनद्वारेच, गुगल मीटद्वारेच, याच लिंकद्वारे ती सादरीकरण होणार आहे. त्याचं सर्वांनी श्रवणासाठी उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती करतो. संध्याकाळी 9:30 वाजता गुरुवर्य सद्गुरू कृपांकित हरिभक्तपरायण प्रेमानंद महाराज शास्त्री यांच्या अमृतवाणीद्वारे आपण हस्तमलकाचा पाठ श्रवण करत आहोत. त्या 9:30ला सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित नेहमीप्रमाणे राहावं ही विनंती करतो. आणि समारोपाकडे जाताना ज्यांना ज्ञानेश्वरीवरती काही अडचणी येत असतील, कोणते जरी प्रॉब्लेम येत असतील, त्यांनी हे जे महाराजांनी ॲप सांगितलं आहे ते ॲप उघडून पहा.
त्याच्यात अर्थ सापडेल. एक, तुम्हाला ओवी ऐकायची, ओवी ऐका. अभंग ऐकायचा आहे, अभंग ऐका. त्याच्यातूनही सुधारलं नाही काही तर आम्हाला मॅसेज करा, फोन करा, मोरे महाराजांना फोन करा. निश्चितच तुम्हाला त्याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरी आपल्याला करायचंच, जीवनच ज्ञानेश्वरीचं जगायचं आहे. त्यामुळे दुसरं काही नाही. ज्ञानेश्वरी हेच खरं जीवन आहे असं मला वाटतंय. ईश्वर जे चलन करतो आहे तेच या ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांनी कसं आपल्याला चलन करायचं आहे हे दर्शवून दिलेलं आहे. पुनश्च एकदा मी गुरुवारी मोर महाराजांना वंदन करतो. तुम्ही श्रोतावंदनांना वंदन करून आप सांगतेकडे जातो आहे. आजचं पसायदान सांगता करत असताना पसायदान घेतलं जाणार आहे. हे पसायदान मी आज सिद्धिताई, काळजीच करू नको आता तू, आता तुला पसायदान घ्यायचं आहे. हा, नीताताई आलेत का? नीताताई लोणकर, ठीक आहे. सिद्धी, आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाई, अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय होवावेजी. एथ मने तेथ मने श्री विश्वेश्वराओ, आहोईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ महाराज की जय, गोपाळ कृष्ण महाराज की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छानसा असं पसायदान झालं. महाराज 2 मिनिटं फक्त लेफ्ट होऊ नका, व्हिडिओ ऑनच राहू द्या. सगळ्यांना आपल्याला वंदन करायचं आहे. याकरिता खूप छानसं असं पसायदान म्हटलं. दुसरं एक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय, पहा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला दिसत असेल तर हे का दाखवतो त्याचं मी कारण सांगतो. की असी पोटभरे जे की MA BEd झालेले आहेत आणि त्यांनी हे श्री ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायावरती चिंतन मांडलेलं आहे. मला हे ग्रंथ स्मिताताई देसाई, ज्या की आपलं पारायण लेखी पारायण करतायत, स्मिताताई